आयुर्वेदिक लाईफस्टाईल ची जी आपण सीरीज बघत आहोत, तर त्यामध्ये आजचा जो विषय आहे तो म्हणजेच आयुर्वेदिक दिनचर्या आणि ऋतुचर्या. दिनचर्या म्हणजेच डेली रुटीन, आपलं जे डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या येतात दिनचर्येमध्ये. आणि ऋतुचर्या म्हणजे सीझन चेंज झाल्यानंतर आपल्या जीवनशैलीमध्ये जो बदल केला पाहिजे तो म्हणजेच ऋतुचर्या. तर दिनचर्येमध्ये काय काय येतं, तर दिनचर्येमध्ये ब्राह्ममुहूर्तावर उठणं म्हणजेच सकाळी पहाटेच्या वेळेला उठणं येतं. त्याच्यानंतर गंडूश म्हणजेच ऑइल पुलिंग येतं. त्यानंतर अभ्यंग, ऑइल मसाज, त्यानंतर योगा, त्यानंतर वेळेवर जेवण घेणं, वेळेवर झोपणं, ह्या सगळ्या ज्या रुटीनली गोष्टी आपण करत असतो तर ह्या सगळ्या येतात दिनचर्येमध्ये. आणि ऋतुचर्या म्हणजे ज्यावेळी सीझन चेंज होतो तर त्या सीझननुसार जे हॅबिट्स आपण चेंज केले पाहिजे. जसं की फूडच्या बाबतीत आपण म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये आपण थंड उन्हाचं शीतवीर्याचं जेवण जेवलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये आपण डायजेशन फ्रेंडली फूड खाल्लं पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये आपण नरिशिंग फूड खाल्लं पाहिजे. तर हे जे चेंजेस आहेत ते येतात ऋतुचर्यामध्ये. जर आपण दिनचर्या व्यवस्थित पालन केलं तर आपली इम्युनिटी खूप जास्त स्ट्रॉंग होते आणि आपण ऋतुचर्या पालन केलं तर आपल्याला व्याधी होत नाहीत. जे सीझनल चेंजेसमुळे जे आजार होतात तर ते होत नाहीत. म्हणूनच एकंदरीत आपण दिनचर्या आणि ऋतुचर्या दोन्ही व्यवस्थित फॉलो केलं तर आपल्याला शक्यतो कोणताही आजार होणार नाही. तुम्हाला जर दिनचर्या आणि ऋतुचर्या कशी फॉलो करायची, काय चेंजेस करायचे हे माहिती नसेल तर तुम्ही माझा आयुर्वेदिक मास्टर क्लास नक्की अटेंड करा. हा जो आयुर्वेदिक लाईफस्टाईल मास्टर क्लास आहे तो अटेंड करायचा असेल तर तुम्हाला एक सोपी गोष्ट करायची आहे. तुम्हाला कमेंट करायचं आहे आयुर्वेदा आणि मग तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक भेटेल आणि ही लिंक तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला माझ्या कम्युनिटीमध्ये हा जो आयुर्वेदिक लाईफस्टाईल मास्टर क्लास आहे त्याचं इन्व्हिटेशन भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर मग नक्की लाईक करा आणि मला फॉलो करा. धन्यवाद.